नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. तर वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. आज आपण पाहणार आहोत कर योग्य जे उत्पन्न आहेत प्रत्येक हेड्स ऑफ इन्कम. ठीक आहे, त्यावरती आपण काही प्रश्न बघणार आहोत जे महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. हा सेशन पाहिल्यानंतर तुम्हाला थोडंसं डाऊट क्लिअर होईल की कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि आपण ते कसं सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जी की जून अटेम्प्ट आहे त्यासाठी आपण कम्प्लीट कोर्स ऑफ कॉमर्स घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, कम्प्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत या मॉक टेस्टमधून तुमची प्रॅक्टिस होईल. PYQs विथ एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तेही एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला मिळतील. मॅरेथॉन सेशन यामध्ये असणार आहे जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल. 4000+ MCQ सिरीजने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुम्ही एक्झामिनेशनमध्ये जेव्हा एक्झाममध्ये पेपर द्याल तेव्हा तुम्हाला कसल्याही प्रश्नाची भीती वाटणार नाही. आणि त्यासोबतच एक सोने पे सुहागा म्हणून तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजेच पेपर 1चा जो फुल कोर्स आहे तो तुम्हाला यामध्येच मिळून जाणार आहे फ्री. तर अजिबात लेट करायचं नाही आहे. आजच ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे, मिळवायची आहे, कारण आजचा डिस्काउंट आपल्याकडे चालू आहे. ठीक आहे, आणि या डिस्काउंटमध्येच तुम्हाला हा जो कोर्स आहे तो मिळणार आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि लगेचच कोर्सला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ते कसं मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोअरवरती किंवा ॲप स्टोअरवरती जा, तिथे सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. ठीक आहे, हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे महाराष्ट्र सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. क्लिक करायचं आहे, तिथे जॉईन कोर्स म्हणून खाली ऑप्शन तुम्हाला दिसेल. तिथे तुम्ही क्लिक करून हा कोर्स जॉईन करायचा आहे. स्टेप्स फॉलो करायचे आहेत, फीस पे करायची आहे. लगेचच तुम्ही रजिस्टर्ड होऊन जाल आणि रजिस्टर्ड झाल्यानंतर कंटेंटमध्ये तुमचा जो मटेरियल आहे ते सगळाच्या सगळा अनलॉक होऊन जाईल. ठीक आहे, लाईव्ह सेशन्स जे आहे ते लाईव्ह सेशन्स तुम्हाला दिसू लागतील. ठीक आहे, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहे. ऑलराईट, सो अजिबातच लेट करायचं नाही आणि वेट पण करायचं नाही आहे. आजच्या आजच कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. आलं लक्षात? चला तर सेशनला सुरू करूया आता. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इन्कम इज नॉट टॅक्सेबल फॉर नॉन रेसिडेंट इन इंडिया? भारतामध्ये निवासी नसलेल्या व्यक्तीस खालीलपैकी कोणती उत्पन्ने करयोग्य नाहीत? ठीक आहे, भारतात मिळालेले वेतन, भारतीय बँकेतून मिळालेले व्याज, भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न की भारतातील मालमत्तेवरील भाडे. आलं लक्षात? कुठलं उत्पन्न जे आहे हे करयोग्य नाही असं विचारलंय बरं का, हे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, करयोग्य नाही असं विचारलंय, तेही नॉन रेसिडेंटसाठी. ठीक आहे, मग विचार करा, जे भारतामध्ये मिळालेले वेतन आहे की भारतातील बँकेतून मिळालेलं व्याज आहे की भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न आहे की भारतातील मालमत्तेवरील भाड आहे. ठीक आहे, सो ऑप्शन सी म्हणजेच भारताबाहेर केलेल्या व्यवसायातील उत्पन्न. ठीक आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑपरेशन्स कंडक्टेड आउटसाइड इंडिया जर असेल तर नॉन रेसिडेंटसाठी ते टॅक्सेबल नाही असं समजतं. बरोबर ना? बघा, नॉन रेसिडेंट NR इज ओनली टॅक्स्ड ऑन इन्कम दॅट अरायझेस ऑर इज रिसिव्ड इन इंडिया. भारतामध्ये किंवा भारतात उत्पन्न झालेलं असेल किंवा मिळवलेला असेल तर त्याला कर द्यावा लागतो. ठीक आहे, जसे की त्यामध्ये काही समाविष्ट आहेत, भारतामध्ये मिळालेला पगार, भारतीय बँकेतून व्याज, भारतातील मालमत्तेवरून भाड्याचे उत्पन्न है ना. तथापि भारताबाहेरील व्यावसायिक क्रियाकलापांमधून मिळालेले उत्पन्न अप्रवासासाठी करार आहे, म्हणजेच नॉन टॅक्सेबल आहे. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चला,
The concept of residential status under income tax 1961 is used to determine आयकर कायदा 1961 जो आहे त्याच्या अंतर्गत निवासस्थान किंवा निवासी स्थान या संकल्पनेचा वापर खालील गोष्टी निश्चित करण्यासाठी केला जातो. कोणत्या गोष्टी आहेत त्या? व्यक्तीचे नागरिकत्व, व्यक्तीची भारतातील करदायित्व, व्यक्तीचे राष्ट्रीयत्व की व्यक्तीचा जन्म ठिकाण. सोपं आहे, खूप सोपं आहे है ना. आता जे रेसिडेन्शियल स्टेटस आपण पाहतो अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 तो कशासाठी पाहतो है ना. एका व्यक्तीचं नागरिकत्व आहे का नाही बघण्यासाठी, की नॅशनॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तीचे राष्ट्रीयत्व बघण्यासाठी, की भारतामध्ये किंवा दुसऱ्या त्याच्या स्वतःच्या जन्म ठिकाण पाहण्यासाठी. ऑब्वियस आहे है ना. आपण त्याचं टॅक्सिबिलिटी बघण्यासाठी, त्याचे तो किती करदायित्व आहे, त्याचं किती इन्कम भारतामध्ये झालेलं आहे है ना. त्यामुळे त्याला टॅक्स किती लावायचा हे पाहण्यासाठी आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस बघावं लागतो. अन्यथा ही बाकीच्या गोष्टीसाठी वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बरोबर ना. बघा, द कन्सेप्ट ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस डिटरमाइन्स वेदर अ पर्सन्स इन्कम इज टॅक्सेबल इन इंडिया. It is not based on the nationality or citizenship but on the number of days an individual has stayed in India during a financial year. म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये तो किती दिवस राहिलेला आहे हे पाहण्यासाठी आणि त्याच्यावरून तो किती करपात्र आहे हे पाहण्यासाठी आपल्याला हे रेसिडेन्शियल स्टेटस पाहावं लागतं अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. ठीक आहे, कळलं. कुठलं नागरिकत्व, जन्म ठिकाण हे पाहण्यासाठी याचा वापर केला जात नाही. लक्षात, त्या नागरिकाचं कर देण्याची लायबिलिटी जी आहे त्याने किंवा त्याचं उत्पन्न किती आहे, ज्याच्यावर आपल्याला किती कर घ्यायचा आहे हे पाहण्यासाठी रेसिडेन्शियल स्टेटस पाहावा लागतो. आलं लक्षात. पुढील प्रश्न बघा, व्हॉट इज द मेन फॅक्टर फॉर डिटरमाइनिंग द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ कंपनी इन इंडिया. ठीक आहे, भारतामध्ये एखाद्या कंपनीच्या निवासी स्थितीचे निर्धारण करण्याचा मुख्य घटक काय आहे? ज्या देशात संचालक राहतात तो देश, प्रभावी व्यवस्थापनाचे ठिकाण, भारतातील कर्मचारी संख्या की भागधारकाचे राष्ट्रीयत्व. ठीक आहे, काय विचारले? भारतामध्ये एखाद्या कंपनीच्या निवासी स्थितीचे निर्धारण करण्याचा मुख्य घटक काय आहे? कुठला असा घटक आहे जो भारतातल्या कंपनीचं निवासी स्थिती सांगत असते? ठीक आहे, तर ते कुठली आहे? ती आहे POEM म्हणजेच प्लेस ऑफ इफेक्टिव्ह मॅनेजमेंट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. बघा, आयकर अधिनियम 1961च्या कलम 6 सबसेक्शन 3 नुसार एखादी कंपनी भारतातील निवासी मानली जाते जर ती भारतात नोंदणीकृत असेल किंवा तिचा प्रभावी व्यवस्थापनाचं ठिकाण भारतात असेल. ठीक आहे, POE म्हणजे त्या ठिकाणाचा संदर्भ आहे जिथे प्रमुख व्यवस्थापन आणि व्यापारी निर्णय घेतले जातात, त्याला POEM असं म्हटलं जातं. आलं लक्षात, हे लक्षात ठेवा. तर भरपूर क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. या क्वेश्चन्स वरून तुम्हाला कळालेलं असेल की कशा प्रकारचे क्वेश्चन्स फ्रेम केले जातात, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता या प्रश्नाचं जे काही आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे त्या एक्सप्लेनेशनवर थोडा जोर द्यायचा आहे, कारण या एक्सप्लेनेशन मधून आपल्याला एक आयडिया येईल, एक संकल्पना कळेल की एक्झामिनेशन मध्ये जर प्रश्न विचारला तर या एक्सप्लेनेशनच्या आधारावरतीच ते असणार आहे, कारण हे फिक्स्ड गोष्टी आहेत. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत, हे अटी जे आहेत हे फिक्स्ड आहेत, यामध्ये चेंजेस काही होणार नाही. आलं लक्षात. सो तुम्हाला हे समजणं तितकं गरजेचं आहे, हे माझा मुद्दा आहे. ठीक आहे, सो ऑल राईट, भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणखीन काही प्रश्नांसोबत. बाय बाय. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट कृषी उत्पन्नात समाविष्ट नाही? उभ्या पिकांची विक्री, कृषी जमिनीवरून मिळणारे भाडे, दुग्ध व्यवसायातून मिळणारा नफा की चहा पाला वाढवून मिळणारे उत्पन्न. दुग्ध व्यवसायातून मिळणारा नफा. ठीक आहे, दूध उत्पादन व्यवसायात जमिनीवर लागवड किंवा शेतीची क्रिया समाविष्ट नसते, म्हणून त्याचा आयकर व्यावसायिक उत्पन्न म्हणून वर्गीकृत केला जातो आणि तो करहार म्हणजे एक्झेम्प्टेड आहे. ठीक आहे, सॉरी, नॉट एक्झेम्प्टेड, इट इज टॅक्सेबल. पुढील प्रश्न, कृषी उत्पन्नाचा कर दर ठरवताना जेव्हा गैर कृषी उत्पन्न खालीलपैकी कोणत्याही रकमेपेक्षा जास्त असते
तेव्हा कृषी उत्पन्नाचा विचार केला जातो. ठीक आहे. 5 लाख, 2.5 लाख, 10 लाख, 7 लाख, 50,000. And agricultural income is considered for tax rate purposes when the non-agricultural income exceeds which of the following accounts. ठीक आहे. गैर कृषी उत्पन्न खालीलपैकी कोणत्या रकमेपेक्षा जास्त असायला पाहिजे, तेव्हा तो काय केला जाईल, नॉन ॲग्रिकल्चर इन्कम कन्सिडर केला जाईल. म्हणजे मिनिमम किती असलं पाहिजे ना, त्याच्यापेक्षा जास्त. सो ऑब्विसली आपण पाहिलं होतं मगाशीच ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आहे. ॲग्रिकल्चर इन्कम, ठीक आहे, जेव्हा आपण काढत असतो त्याच्यामध्ये जर नॉन ॲग्रिकल्चर इन्कम आपल्याला दिसलं, ठीक आहे, तर तो 2.5 लाखापेक्षा जास्त असला तर त्याला कन्सिडर केलं जातं नॉन ॲग्रिकल्चर. बघा, जर एखाद्या व्यक्तीला कृषी आणि गैर कृषी दोन्ही उत्पन्न असेल आणि गैर कृषी उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर कृषी उत्पन्न दराच्या उद्देशाने अंतिम कर देयक ठरवण्यासाठी विचारात घेतले जाते. आलं लक्षात? सो हे असे कृषी उत्पन्नावरती आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता असते, त्यामुळे सर्वांनी या पद्धतीनेच प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे. एवढंच नाही तर पुढे आणखीन आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, पुढच्या सेशन्समध्ये आपण आणखीन प्रश्न बघणार आहोत. राईट. सो इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर काही माझ्याकडून हवं असेल, तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही मला तो टॉपिक सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये, आपण तो सुद्धा कव्हर करून घेऊया. ठीक आहे, तसं तर आपण सर्वच कव्हर करून घेणार आहोत. ऑल राईट, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय. तर या सेशनमध्ये काही आपण कंबाईन क्वेश्चन्स पण डिस्कस करूया, ज्या विद्यार्थ्यांनी अटेंड केलेला नाहीये त्यांच्यासाठी पण हेल्पफुल होऊन जाईल. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कृषी जमिनीवरील उत्पन्न कर योग्य आहे? शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी जमिनीवरून प्राप्त भाडे, स्वतःच्या जमिनीवरून गहू विकून मिळवलेला नफा, विवाह कार्यासाठी कृषी जमीन भाड्याने देऊन मिळवलेलं उत्पन्न, की रबर पिकवून आणि कच्चा लेटेक्स विकून मिळवलेले उत्पन्न. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच विवाह कार्यासाठी कृषी जमीन भाड्याने देऊन मिळवलेले उत्पन्न. ठीक आहे. खालीलपैकी हे जे कृषी जमिनीवर उत्पन्न आहे ते कर योग्य आहे. ठीक आहे, कारण याला ॲग्रिकल्चर इन्कम आपण कन्सिडर करणार नाही, नॉन ॲग्रिकल्चरल आहे, बरोबर. त्यामुळे हे आपण काय करणार, याला कन्सिडर करणार कर योग्य उत्पन्नामध्ये. बघा, नॉन ॲग्रिकल्चरल कृषी संबंधित नसलेल्या उद्देशांसाठी जसे की कार्यक्रम, व्यावसायिक उपयोगासाठी जमीन जर भाड्याने दिले तर ते करयोग्य असणार आहे, आणि त्याचा वापर आपण कृषी कार्यासाठी करत नाहीये, बरोबर. पीक उगवणे, विकणे हे कृषी उत्पन्न मानले जाते आणि ते करमुक्त आहे. कळलं? रबर शेती उत्पन्नाचा कृषी संबंधित भाग आहे, पीक लागवड करमुक्त आहे, तर प्रोसेसिंग प्रक्रिया भाग करयोग्य आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, अ फॉरेन नॅशनल म्हणजेच एक परदेशी नागरिक आर्थिक वर्षात 150 दिवस भारतात येतो आणि गेल्या 4 वर्षात एकूण 400 दिवस भारतात राहिलेला आहे. तो खालीलपैकी कोणत्या वर्गात येईल? ठीक आहे. ROR म्हणजेच रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, की निवासी पण सामान्य निवासी नाही म्हणजेच रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, की NR आहे अप्रवासी म्हणजे नॉन रेसिडेंट, की भारतीय नागरिक? विचार करून उत्तर द्या. ठीक आहे. हे रेसिडेन्शियल स्टेटसवरती आपल्याला प्रश्न तर बघायला मिळतातच, त्यामुळे याच्यावरती जरा जास्त जोर दिला तर काही हरकत नाही. सो राईट आन्सर आहे याचा ऑप्शन सी, नॉन रेसिडेंट, अप्रवासी त्याला मानलं जाणार. ठीक आहे. बघा, यामध्ये निवासी मानले जाण्यासाठी, ठीक आहे, व्यक्तीने खालीलपैकी किमान एक अटी पूर्ण केल्या पाहिजेत. पहिली, आर्थिक वर्षात 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त भारतात राहायला पाहिजे. दुसरी, आर्थिक वर्षात 60 दिवस भारतात राहणे अधिक म्हणजेच प्लस मागील 4 वर्षांमध्ये 365 दिवस भारतात राहायला पाहिजे. हे 2 अटी आहेत.
जरी व्यक्तीने 150 दिवस 182 दिवसापेक्षा कमी आणि मागील 4 वर्षामध्ये 400 दिवस, ठीक आहे, जो 365 दिवसाची अटी पूर्ण करतो, है ना, भारतात राहिलेला असेल किंवा आहेत, तरी ते निवासी मानले जात नाहीत. ठीक आहे. दुसरी अट, वर्तमान वर्षात किमान 60 दिवस भारतात राहण्याची, परंतु भारतीय नागरिकासाठी भारतात येताना 182 दिवसाची अट लागू होते, ज्यामुळे ते अप्रवासी ठरतात. समजलं? म्हणजेच काय सांगितलंय, ज्या 2 अटी आहेत दिलेल्या, 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त, है ना, भारतात राहणे आवश्यक आहे. ही अट जर झाली असती तर त्याला रहिवासी मानलं जात होतं, परंतु तो 150 दिवस राहिलेला, त्यामुळे ते पहिली जी अट आहे त्याच्यात तो बसत नाही. दुसरी अट म्हणते की आर्थिक वर्षात, फायनान्शियल इयरमध्ये तो किमान 60 दिवस भारतात पाहिजे आणि 4 वर्षामध्ये 365 दिवस. याचा अर्थ असा की ह्या दोन्ही पण गोष्टी व्हायला पाहिजे. या दोन्हीपैकी एक जर नसेल तर ते कन्सिडर होणार नाही, अटीमध्ये बसणार नाही. तो 60 दिवस पण राहिला पाहिजे आणि 4 वर्षात 365 पण राहिला पाहिजे. परंतु यामध्ये काय होतंय, तो 150 दिवसच राहत आहे मागील 4 वर्षात, है ना, 400 दिवसच राहत आहे मागील 4 वर्षात. त्यामुळे दुसरी अटमध्ये तो अर्धवटच परिपूर्ण आहे, त्यामुळे तो नॉन रेसिडेंटच मानला जाईल. आलं लक्षात? नसेल समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी परत क्लिअर करेन पुढच्या सेशनमध्ये. पुढे, निवासी पण सामान्यपणे निवासी नसलेला, म्हणजे RNOR, ठीक आहे, रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, म्हणून पात्र ठरणारे व्यक्ती खालीलप्रमाणे कर लावला असेल. फक्त भारतामध्ये मिळवलेलं उत्पन्न, जागतिक उत्पन्न, विदेशी आणि भारतीय स्त्रोतातील उत्पन्न की फुकट उत्पन्नच, है ना. काय म्हटले या ठिकाणी, अन इंडिव्हिज्युअल हू क्वालिफाईज ॲज रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, है ना, जो RNOR आहे, विल बी टॅक्स्ड ऑन. त्याला कशावरती टॅक्स द्यावा लागेल असा प्रश्न विचारला. क्लिअर? सो त्याला कशावरती द्यावं लागेल? ओनली इन्कम अर्न्ड इन इंडिया. ठीक आहे, फक्त भारतामध्ये मिळवलेल्या उत्पन्नावर. आलं लक्षात? निवासी पण सामान्यपणे निवासी नसलेला RNOR व्यक्ती फक्त भारतात मिळवलेले किंवा प्राप्त केलेले उत्पन्नावर कर भरतो. त्याचे परकीय उत्पन्न कर योग्य नाही जोपर्यंत तो भारतीय व्यावसायिक कार्यातून उत्पन्न होत नाही. ठीक आहे. Under the Income Tax Act 1961, an individual is considered a resident in India if they satisfy which of the following conditions. बरोबर, म्हणजे आयकर अधिनियम जो आहे 1961 अंतर्गतचा, तो एखाद्या व्यक्ती खालील कोणत्या अटी पूर्ण केल्यास भारताचा रहिवासी मानला, तो असा आपल्याला प्रश्न विचारला. ठीक आहे, तर ऑप्शन्स आहेत बघा. तो संबंधित आर्थिक वर्षात किमान 182 दिवस भारतात राहिला असेल. ठीक आहे, तो संबंधित आर्थिक वर्षात किमान 60 दिवस भारतात राहिला असेल किंवा मागील 4 वर्षात एकूण 365 दिवस भारतात राहिला असेल. तो संबंधित आर्थिक वर्षात किमान 90 दिवस भारतात राहिला असेल, की ए आणि बी हे दोन आहेत. ठीक आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, सांगा. ABCD काही असेल, तुम्हाला कुठे द्यायचं उत्तर? कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, म्हणजेच ए आणि बी. ठीक आहे, तो मागील म्हणजे संबंधित आर्थिक वर्षात किमान 182 दिवस तो भारतात राहिला पाहिजे आणि 60 दिवस मागील संबंधित आर्थिक वर्षात किमान 60 दिवस भारतात राहिला पाहिजे. हे 2 कंडिशन आहेत. ठीक आहे, आणि किंवा 4 वर्षात, मागील 4 वर्षामध्ये 365 दिवस तो भारतात राहिला पाहिजे. ठीक आहे, बघा, हेच मी 2 गोष्टी तुम्हाला परत इथे सांगणार आहे, की लाईक 182 दिवस तो ॲटलिस्ट फायनान्शियल इयरमध्ये राहिला पाहिजे किंवा 60 दिवस तो त्या रिलिव्हंट फायनान्शियल इयरमध्ये किंवा 365 दिवस मागील 4 वर्षांमध्ये तो भारतात राहिला पाहिजे. मग त्याला आपण काय म्हणणार? रहिवासी असं कन्सिडर करणार. आलं लक्षात? खालीलपैकी कोणते उत्पन्न 1961च्या प्राप्ती कर अधिनियमाअंतर्गत कृषी उत्पन्न म्हणून मानले जाते? ठीक आहे, भारतात विक्रेत्याने उगवलेले आणि उत्पादन केलेले चहा विक्रीतून मिळालेले उत्पन्न, पोल्ट्री फार्ममधून मिळालेले उत्पन्न, दुग्ध व्यवसायामधून मिळालेले उत्पन्न, की कृषी जमिनीला बिगर कृषी कारणांसाठी भाड्याने मिळालेले भाडे. ठीक आहे, भाड्याने दिल्याबद्दल त्याच्यातून मिळालेलं जे भाडं आहे त्याचं उत्पन्न. विचार करून उत्तर द्या. ठीक आहे,
ॲग्रिकल्चरल इन्कम कोणाला कन्सिडर केलं जातं अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. ठीक आहे. जे उत्पन्न तुम्हाला चहा विक्री करून मिळालेलं आहे, जे की चहा तुम्ही स्वतः उगवलेला आहे, किंवा तुम्हाला पोल्ट्री फार्ममधून मिळालेलं उत्पन्न आहे, की दुग्ध व्यवसायातून मिळालेलं आहे, की कृषी जमिनीवर बिगर कृषी कारणांसाठी भाड्याने दिल्याबद्दल मिळालेलं भाडं आहे. ठीक आहे. कोणत्या उत्पन्नाला ठीक आहे ॲग्रिकल्चरल इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं. सो ऑब्वियस आहे, भारतात विक्रेत्याने उगवलेले आणि उत्पादन केलेला चहा विक्रीतून मिळालेले उत्पन्न. ठीक आहे. बघा, कृषी उत्पन्नामध्ये कृषी जमिनीसाठी मिळणारे भाडे किंवा महसूल, कृषी उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न आणि कृषी संबंधित कामकाजामधून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश होतो. तथापि चहा उत्पादनासारख्या व्यवसायासाठी 40% उत्पन्न कृषी उत्पन्न म्हणून गणले जाते आणि 60% उत्पन्न व्यवसाय उत्पन्न म्हणून करपात्र असते. आलं लक्षात? त्यामुळे हे टॅक्सेबल आहे. आलं लक्षात? म्हणून आपला ऑप्शन जो होता तो करेक्ट होता.